तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंची. मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे, तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक दीड तास. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून, दोन्ही ही आणि तुमची छोटी, आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून. तर त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ऍसेट्स आहेत, पैसे आहेत, हे तुम्हाला तुमच्या बँकेत ठेवायला नाही पाहिजे, कारण तो दोष लागतोय म्हणे मुलींना, त्यांचा आजार सिव्हिअर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले. असे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी 2018 पासून 2025 पर्यंत आम्हाला हे करायला लावले. मग तुमच्या लक्षात कसं आलं की तुमची आता फसवणूक होत चालली? आम्ही बरेच वेळा त्यांना 3-4 वेळा त्यांना विचारलं, एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी का नाही होते आमची मुलगी. तर ते म्हणाले की होईल बरी, पण यांचे दोष जास्ती आहेत, यांना प्रॉब्लेम जास्ती आहे, आजार पण खूप मोठा आहे, तुमचे दोष, तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत, त्या मुलींचे दोष जास्त, त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील, ऍसेट्स विकावे लागतील. त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे. 2-4 वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता, पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला लागला. लंडनमध्ये अशी काय काय मालमत्ता होती जी त्यांनी विकायला लावली? 2018 मध्ये दरबारात कधी गेले, काय भेटलं, नेमकं कुणी फसवणूक? वेदिका पंढरपूरकर आणि कोणकोणते? दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर, असे 3 मेन आहेत त्याच्यातले. नाही, पण मग दरबारात काय घडलं? दरबारात दर महिन्यात 4-5 दिवस दरबार घडायचा. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं, त्या ओरामध्ये ते चांगले होतील बेसिकली. एवढं काय काय करायला लावायचं? एखादी पूजा व्हायची किंवा बाकी काही मांत्रिक पद्धतीनं वेगळं काही करायला लावायचं? घरी प्रकार कोणता करायला लावायचा, असं काही व्हायचं? पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी. 2-3 पूजा केल्या होत्या आमच्या घरी. कधी कधी हे काय म्हणतात त्याला, सुपारी द्यायचे, कधी नारळ द्यायचे, असं ते त्या गोष्टी करायला लावायचे. आणि त्याचं काय करायला लावायचे? ते नारळ घरात ठेवायला लावायचे, सुपारी पण घरात ठेवायला लावायचे. मग हा सगळा प्रकार सुरू असताना त्यांनी कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं नाही का? इकडे जाऊन या, तिकडे जाऊन या, हे करा, ते करा, काही सल्ले देत होते? नाही, तसं काही सांगितलं नाही, पण आम्ही कधी कधी त्यांच्याबरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला, अक्कलकोटला असं ते जायचो. लंडनमध्ये तुम्ही राहायला होते, तिकडली पण जागा किंवा तिकडली मालमत्ता विकायला लावल्याचं हे, तिथलं काय काय नेमकं तुम्ही विकलं? तिथे आपलं घर होतं मॅडम, ते घर आपल्याला विकायला लावलं. कितीच म्हणजे ते ऑलमोस्ट 3.25 कोटीचं घर होतं लंडन मधलं. आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम, खूप मेहनतीने सगळ्या. मग आता तुमची मागणी काय आहे? आज तुम्हाला पोलीस आयुक्त, उपायुक्तांनी बोलवलंय, गुन्हा दाखल होतोय. चल, आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटचं एज आलंय आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. या मुलींचं संगोपन कसं करायचं? मी पूर्ण ऍसेट्स विकून भाड्याच्या घरात राहतोय सर. आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात. एवढं सोपं नाही सर काम, पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात. माझ्याकडे काही पैसे नाही, भाडे द्यायला पण पैसे नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं? आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो, पण ते काही आम्हाला हे करत नाहीत. आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून द्या, एवढंच आमचं रिक्वेस्ट आहे. देवावर प्रत्येकाचा विश्वास असतो. परत तुम्हाला वाटलं का फसवणूक होतीये, परत तुम्ही पैसे मागायला गेले का, किंवा त्यांची भेट झाली का, काय बोलले ते? खूप वेळा गेलो सर आम्ही. वाद वगैरे काय झाले? नाही सर, जास्त काही, बस झालं. देवावर प्रत्येकाचा विश्वास असतो, पण अशा पद्धतीनं आपल्याला लुबाडलं जाईल असं काही वाटलं होतं? कारण अनेकदा त्यांनी तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता, विश्वासात घेतलं होतं, देवाच्या नावाने विश्वासात. सांगतो मॅडम, ऍक्च्युली सर मॅडम, माझा गजानन महाराज आणि आमचा गोंदलेकर महाराजांना खूप विश्वास आहे. आम्ही त्यांना गुरु माऊली मानतो. आता तुम्ही मला सांगा, तुमची माऊली अशी असते का? कोणती गुरु माऊली असते का? तुम्हाला लुबाडून तुम्हाला रस्त्यावर आणावं अशी असते का माऊली सर? आता तुम्ही बघा, आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची. आम्ही रस्त्यावर आलो, तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढण्यासाठी. पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते. आम्हाला प्लीज तेवढी रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यातनं फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आमचं जीवन जगू द्या. म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला. आज आमच्याकडे घर नाही. सर, आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये. लहानीचं जो शिक्षण व्हायचंय 12वीत आहे, कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही. आणि तिचं शिक्षण व्हायचं, तिने कसं जगायचं पुढे? 24 तास आम्हाला बरोबर राहावं लागतं. आम्हाला सोडता येत नाही हो मुलींना. स्पेशल मुलांना सांभाळणं काही स्पेशल डिसेबिलिटी ऍक्ट खाली खूप हे आहे सर.
तिचा आणि तिच्या बहिणीचा दोघींचा साधारण आतापर्यंत त्या दोघांच्या आजारांवर किंवा त्यांच्या उपचारांवर किती रुपये तुम्ही खर्च केले आहेत आणि इथून पुढे त्यांना किती पैसे खर्च करायला लागणार आहेत, महिन्याचा हिशोब किती तर काय? नाही केला, पण होत अर्थात आपल्याच मुली आहेत, पण त्याच्यात काहीतरी असेल. बरंच खर्च, कारण की फिजिओथेरपी होतं, ऑक्युपेशन थेरपिस्ट होतं लहानपणीपासून, स्पीच थेरपी होतं तिला. आताही तिला मी स्पेशल याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची, पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते. त्या मॅडमचा मला काल फोन आला, त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका, माझ्या पोरीला तुमच्या पोरीला मी तसं शिकवेन. असे पण लोक जगात आहे बघा. साधारण महिन्याचा किती खर्च येतो? हिशोब केला, पण तुम्हाला पैशाची अडचण जाणवल्यावर तुम्ही त्यांना पैसे मागितले असतील, काय उत्तर दिली त्यांनी पैसे मागितल्यावर? काही रिस्पॉन्डच नाही केला. येतो म्हणतायत का? काही रिस्पॉन्ड नाही आता त्या केला. घरातनं पसार झाले आहे पैसे त्याची घ्यायचे माहिती आहे. त्यांनी त्याचं नेमकं काय केलं त्याची माहिती आहे का? त्यांचं घर घेतलं की एवढं मोठं त्यांनी महात्मा घर सुद्धा महात्मा घेतलंय. सोसायटीमध्ये त्यांनी बंगला घेतला असं यांचं म्हणणं आहे आणि ती भाड्याच्या घरात भाड्याच्या राहते. घरात 1 जी वेदिका BHK मध्ये पंढरपूरकर राहायची आहे. happy couple. थांबा, ऐका ना, अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे. जी वेदिका पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते. हे फॉरेन रिटर्न आहे. यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ मुलींना बरं वाटावं, आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचंय, पैसा पाणी अडका, ह्या भाबड्या आशेपायी त्या भोंदूबाबांच्या त्या नादी लागल्या. त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून 2-2, 3-3 तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे. म्हणजे वेदिका पंढरपूरकर ती ऍक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देतील. हे फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये, तुमच्या अकाउंट्समध्ये आहेत, तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत. ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या, आमच्याकडे फिक्स करा. मग ते लोन्स काढले, सोनं घेतलं, प्रॉपर्टी घेतली, सगळं काही घेतलं. आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की 5 वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही, मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की आपली फसवणूक चालू. त्यावेळेस यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला, सगळं केलं, परंतु सगळी टाळाटाळ झाली. आज हे भाड्याच्या घरात राहत आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय, कारण ती जर स्पेशल चाइल्ड किंवा मतिमंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार. आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललं तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत. पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील, नाही तर ह्यांचं अवघड आहे, यांना रस्त्यावरती यावं लागेल. म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं आयुष्य सुखकर झालं पाहिजे. शंकर महाराज तुम्ही म्हटल्यावर त्यांची एक तासावर चर्चा करायची, काय बोलायची का त्यांच्याशी? काय बोलायचं हो, सगळं शंकर महाराजच्या अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे, ती माझी कन्या आहे. एक्झॅक्टली, ती माझी कन्या आहे, हे सगळे पैसे वेदिकाला दे. जेव्हा साक्षात शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ती विश्वास ठेवत गेली. हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे 14 कोटी घरदार विकून कोण देतं, हा कुणालाही. परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर ह्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे, त्यामुळे तरी आज ह्यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे. त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंगली दिले. कोण स्वतःचं घर विकून, अख्ख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही, केवळ आणि केवळ मुलीला. मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे, मंत्र म्हणणे, तुमच्या घराच्या खाली भूत आहेत, तुमच्या घराच्या खाली दोष आहेत, ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत. इव्हन दो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेलं आहे की जर हे तुम्ही कुणाला सांगचाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल, ऍक्सिडेंट होईल. बरोबर ना? एकदम बरोबर. हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे. तर या सगळं आज बोललेलं आहे. दोघांचं काय आयुक्तांना वेदिका आणि तो महाराज आहे ना, गुरु शिष्याचं नाते. ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम ह्यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितलं की माझी शिष्या आहे ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले. मग तो जो गुप्त दरबार व्हायचा, सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं, एक 1-1.5 तास ते अंग असं वाकडं करून नाही का कुबड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची, ऍक्टिंग करायची, हिंदीमध्ये 1-1 तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे, तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे, ते सगळे ट्रान्सफर करा. अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती. त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं त्यांचं सांगणं आहे. पण ते यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा हे तिला कसं माहिती झालं? आणि ज्यावेळेस हे गेले भोळ्या आशेने की आपल्याला त्याच्यामध्ये मुली बऱ्या होतील, त्यावेळेस ह्यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली. तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, घर कुठे आहे, किती वर्ष राहिले, केव्हापासून राहिले, ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि 1-1 टप्प्याने ते त्यांच्याकडून लुटत गेले.
जेव्हा वेदिका पंढरपूरकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी कोणी नव्हतं आणि दुपारनंतर त्या पसार झाल्याची माहिती आहे. त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नाही, काही माहिती मिळालेली नाहीये त्याच्या संदर्भात. उलट आमचं म्हणणं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं. आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात, त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. ह्यांना पैसे मिळाले तर हे एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही. तुम्ही तक्रार दिली आहे? हो, आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची 100% आता आम्हाला सीपी साहेबांनी वेळ दिलेली आहे. आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं हो राहतं घर देखील विकायला लावलं. त्याच्यावरती ह्यांची एनओसी घेतली, लोन तिनं घेतलं आणि पैसे घेऊन पसार झाली. म्हणजे बंधुबाबाच्या अनुयायांकडून धमक्या पण येतात का काही? येत आहेत, पण ते आम्ही पोलिसांना सांगू कोणाच्याकडून येत आहेत, काय येत आहेत ते. कारण त्यांचे जे नाही मारहाण वगैरे असला का नाही, हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत. यांना काही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये हिप्नोटिझम वगैरे हो, काही झालं होतं का? हिप्नोटिझमच होतं. म्हणजे इव्हन दो ह्या त्यांच्या ज्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं. त्यानंतर हे सगळं करून त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती, अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे, कसं काय होणार, आपल्याकडे पैसे नाही. तर तो नवरा सांगत होता की मुलांच्या पेक्षा आपल्याला काय आहे, आपण आणखीन कमवू, मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला.